ओम नमो पार्वती पतये पशुपतीनाथाय नमः। हर हर महादेव। नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला पशुपती व्रताची संपूर्ण पद्धत पूजा विधीसह दाखवणार आहे। यामध्ये आपणास या व्रताची सकाळची तसेच संध्याकाळची पूजा पाहायला मिळेल। व्रताच्या उद्यापनाची माहिती सुद्धा मी तुम्हाला तोंडी सांगणार आहे। संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये लिहा ओम नमः शिवाय। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, पशुपती म्हणजे प्राण्यांचा देव किंवा स्वामी। पशूंना पाशापासून मुक्त करणारा देव म्हणजे पशुपतीनाथ, जे भगवान भोलेनाथ यांचेच एक रूप आहे। म्हणूनच महादेवांना पशुपतीनाथ असं म्हटलं जातं। भोळे महादेव त्यांची मनापासून आराधना करणाऱ्या भक्तांवर अगदी लवकर प्रसन्न होतात। भक्तांच्या मनातल्या सर्व इच्छाही ते नक्की पूर्ण करतात आणि म्हणूनच बरेच शिवभक्त पशुपतीनाथांचं व्रत अगदी श्रद्धेने भक्तिभावाने करताना दिसतात। उदाहरणार्थ, विवाह जमण्यासाठी, त्याचबरोबर अडकलेली रक्कम परत मिळावी यासाठी, आपल्यावर काही आजारपणाचं संकट असेल तर ते दूर व्हावं यासाठी, घरामध्ये सुखसमृद्धी यावी, घरामध्ये सौख्य लाभावं यासाठी, आपलं स्वतःचं घर व्हावं असं आपलं स्वप्न असतं तर ते स्वप्न देखील लवकर सत्यात यावं, पूर्ण कृतीत यावं असं आपल्याला वाटतं तर यासाठी सुद्धा आपण पशुपती व्रत करू शकतो। त्याचबरोबर कर्ज फिटावं, व्यसन सुटावं, संतती प्राप्ती इत्यादी आणि अजूनसुद्धा काही समस्या असतील तर त्यातून आपली पुरेपूर सुटका व्हावी असं वाटत असेल तर तुम्हीसुद्धा हे पशुपतीनाथांचं प्रभावी व्रत श्रद्धापूर्वक नक्की करून पहा। कारण व्रत पूर्ण होण्याआधीच तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण होत आहे याची चिन्ह नक्की दिसायला लागतील। तर मग हे पशुपतीनाथांचं व्रत कोण करू शकतं? ज्याची भोळ्या महादेवांवर श्रद्धा आहे, भक्ती आहे, किंवा ज्यांना असं वाटतं की भोळे महादेव आपली इच्छा नक्कीच पूर्ण करतील, तर असा प्रत्येकजण हे व्रत नक्की करू शकतो आणि हे व्रत केल्यानंतर आपली इच्छा पूर्ण होते याबद्दल मात्र काहीच शंका नाही। तर मग महिला असतील, पुरुष असतील, कुमार कुमारिका, गरोदर महिला, वयोवृद्ध महिला, पुरुष किंवा जे कोणी आजारी आहेत त्यांनीसुद्धा हे व्रत केलं तरी चालतं। फक्त ज्या आजारी व्यक्ती आहेत, वयोवृद्ध व्यक्ती आहेत, गरोदर महिला असतील किंवा ज्यांचं नुकतंच काही ऑपरेशन झालेलं आहे, म्हणजे ज्यांच्यावर नुकतीच काही शस्त्रक्रिया पार पडलेली आहे किंवा ज्यांची नुकतीच डिलिव्हरी म्हणजेच प्रसूती झालेली आहे, तर अशा महिलांनी किंवा शस्त्रक्रिया वगैरे झालेले जे काही पुरुष असतात त्यांनी आपल्या तब्येतीकडे पाहता हे व्रत करावं की सध्या टाळावं याबद्दल स्वतःच निर्णय घ्यावा। सोमवार हा महादेवांचा वार मानला जातो, त्यामुळे अर्थातच पशुपती व्रत देखील सोमवारीच सुरू करावं। पशुपती व्रताची सुरुवात कोणत्याही महिन्यामध्ये करता येते। त्यामध्ये शुक्ल पक्ष किंवा कृष्ण पक्षसुद्धा पाहण्याची गरज नाही। फक्त सोमवारचा दिवस पाहून या व्रताला प्रारंभ करावा म्हणजे झालं। नियमाप्रमाणे एकूण 5 सोमवार आपल्याला या व्रतासाठी करायचे असतात। परंतु एखाद्या सोमवारी तुम्ही कुठे प्रवासात असलात किंवा मासिक धर्म, विटाळ, सुतक या गोष्टींमुळे तुम्हाला ज्या सोमवारी पूजा करता आली नाही त्याचं प्रायश्चित्त म्हणून तुम्ही 1 सोमवार जास्तीचा केला तरीही चालेल, अगदी जबरदस्ती नाही। पण मग प्रायश्चित्त म्हणून आपण 6वा सोमवार एक जास्त म्हणून केला तर काहीच बिघडणार नाही। पशुपती व्रताच्या प्रत्येक सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करावं। सोमवारी केस धुणं वर्ज्य असल्यामुळे आदल्या दिवशीच केस धुवा। केस धुण्याचा हा जो काही नियम मी तुम्हाला सांगितला तर तो फक्त स्त्रियांसाठी आहे, पुरुषांसाठी नाही। कारण पुरुष रोजच आपले केस धुवत असतात, म्हणजेच डोक्यावरूनच ते अंघोळ करत असतात। हे व्रत करताना दिवसभर उपवास करावा। निर्जला राहण्याची किंवा पूर्ण उपाशी राहण्याची यासाठी अजिबात गरज नाही। परंतु हे व्रत करताना दूध, दही, तिखट, मीठ वर्ज्य असल्यामुळे केवळ फळं किंवा सुकामेवा खाऊन तसेच दिवसभर भरपूर पाणी पिऊन तुम्ही हा उपवास करू शकतात। चहासुद्धा तुम्हाला पिता येईल, पण दूध, चहा मसाला, आलं, गवती चहा, वेलची यांचा वापर तुम्हाला चहामध्ये करता येणार नाही। याचाच अर्थ काय, तुम्ही काळा चहा म्हणजे ज्याला आपण कोरा चहा म्हणतो तर तो पिऊ शकतो। पशुपती व्रताची सर्वात महत्त्वाची गोष्ट ही की या व्रतासाठी केली जाणारी शिवलिंगाची पूजा आपल्याला घरी न करता मंदिरातच करावी लागते। तसेच
पहिल्या सोमवारी आपण ही पूजा महादेवांच्या ज्या मंदिरात करू त्याच मंदिरामध्ये 5ही सोमवार पूजा व्हायला हवी। आता बऱ्याच जणांचा प्रश्न काय येतो की आमच्या जवळपास जे मंदिर आहे ते फक्त महादेवांचं नाही आहे, तर त्या मंदिरामध्ये बाकीसुद्धा देव आहेत। जसं की कधी काय असतं, गणपतीचं मंदिर असलं तरी पण तिथे शिवलिंगाची स्थापना केलेली असते, किंवा गावाकडची जी मंदिरं असतात तर तिथे ग्रामदैवत म्हणून जे देव असतात तर त्याच मूर्तीच्या आसपास कुठेतरी शिवलिंगाची देखील स्थापना झालेली असते। तर असं मंदिर चालेल का? हो, नक्कीच चालेल। मंदिर कोणतंही असलं तरी पण त्यामध्ये तुम्हाला दिसतंय ना की शिवलिंग तिथे आहे, तर तुम्ही तिथे पूजा नक्कीच करू शकता। तुमची पशुपतीनाथांची जी पूजा असते, तुमचं जे व्रत असतं ते तुम्ही तिथे नक्कीच पार पाडू शकता। फक्त नियम काय लक्षात ठेवायचा, सर्व सोमवार म्हणजेच 5 सोमवार तुम्ही कराल किंवा 6 सोमवार कराल तर सकाळची आणि संध्याकाळची पूजा तुम्हाला त्याच मंदिरात करायची आहे। मंदिर मात्र बदलायचं नाही, म्हणजेच काय, आपल्या व्रतामध्ये एकरूपता राहील। व्रतकर्त्या व्यक्तीने पांढरे वस्त्र या पूजेसाठी परिधान करावे। आता महिला म्हटल्यावर अजून काही प्रश्न यामध्ये असे विचारतात की आमच्याकडे जी साडी आहे ती पूर्णपणे पांढरी नाही आहे, म्हणजे पांढरा रंग आहे पण इतर रंगसुद्धा त्यामध्ये आहे, तर अशी साडी चालेल का? असा ड्रेस चालेल का? हो, नक्कीच चालेल। किंवा अगदीच पूर्णपणे पांढरी साडी तुमच्याकडे असेल, पांढऱ्या रंगाचा ड्रेस तुमच्याकडे असेल तर तशी साडी तुम्ही नेसली, तसा ड्रेस तुम्ही घातला तरीही चालतं। पण पांढऱ्या रंगाचं एक महत्त्व असल्यामुळे पशुपतीनाथांचं हे व्रत करताना आपण तशा प्रकारचं वस्त्र परिधान करावं, हा नियम मी तुम्हाला सांगितलेला आहे। बघा, सकाळची आणि सायंकाळची पूजा सारखीच असते जवळपास, फक्त नैवेद्य आणि दीपदान हे सायंकाळी केले जाते। सकाळी चहा पाणी झाल्यानंतर शिवमंदिरामध्ये जाऊन सकाळची पूजा आपल्याला करता येईल। या पूजेसाठी बेलाची मिळतील तितकी पाने, म्हणजे अगदी 1 पान असेल, 3 पानं असतील, 5 पानं असतील, 7 पानं असतील, 11, 108 इतक्या संख्येमध्ये तुम्ही बेलाची पानं शिवलिंगावर वाहू शकता। आता सोमवारी शिवलिंगावर बेलपत्र वाहिलं जातं, त्याला महत्त्व आहे, पण नेमकं त्याच दिवशी बेलाचं पान तोडलं जात नाही। त्यासाठी तुम्ही आदल्या दिवशी म्हणजे रविवारीच बेलपत्रांची व्यवस्था करून ठेवा। म्हणजे झाड वगैरे जवळपास असेल तर मग रविवारी पानं तुम्ही तोडून ठेवा, आणि तुम्हाला जर विकतच पानं घ्यायची असतील मग ती तुम्ही सोमवारी घेतली तरीही चालेल। बऱ्याच जणांचं काय होतं की बेलपत्र उपलब्ध होत नाही, मग प्रश्न येतात की कसं करायचं, बेलाचं पान तर हवंय। मग तुम्ही जिथे मंदिरात जातात तिथे कोणी अगोदर बेलपत्र शिवलिंगावर वाहिलेलं असेल तर ते बेलपत्र तुम्ही उचलायचं, स्वच्छ धुवून घ्यायचं आणि तेच तुमच्या पूजेसाठी वापरायचं तरीही चालतं, कारण बेलपत्र असेल किंवा तुळशीचं पान असेल ते कधीही शिळं होत नाही, तर तुम्हाला या बेलपत्राचा वापर अशा पद्धतीने सुद्धा करता येईल। त्याचबरोबर चंदन, अष्टगंध, भस्म किंवा गुलाल यापैकी कोणताही एक गंध तुम्ही देवाला वाहण्यासाठी म्हणून पूजेच्या ताटामध्ये ठेवा। त्याचबरोबर कच्चं दूध म्हणजे न तापवलेलं दूध, ज्याला निरस दूध असं म्हटलं जातं, तर तेही एका वाटीत किंवा फुलपात्रात तुम्ही नेऊ शकता, तांब्या पितळेच्या भांड्यात ठेवू नका। आणि तुम्हाला दूध न्यायचं नसेल तर तुम्ही पंचामृत अभिषेक करण्यासाठी म्हणून नेलं तरीही चालेल। अक्षता म्हणजेच अख्खे तांदूळ, 1 तांब्या पाणी, आणि सध्या जो ऋतू चालू असेल त्यानुसार कोणती फळं मिळतात तर त्यातलीच 1-2 फळं तुम्ही नैवेद्य म्हणून ठेवण्यासाठी नेऊ शकता। त्याचबरोबर कापूर असेल, पांढरा धागा असेल, किंवा पांढरा धागा नसेल तर कापसाचं वस्त्र असतं पांढऱ्या रंगाचं ते तुम्ही नेऊ शकता, किंवा लाल पिवळ्या रंगाचा धागा ज्याला रक्षासूत्र असंही म्हटलं जातं तर तोही तुम्ही नेला तरी चालेल। म्हणजे वस्त्र म्हणून एकतर तुम्ही पांढरा धागा, रक्षासूत्र किंवा कापसाचं वस्त्र यापैकी काहीतरी न्या। आणि पांढरी फुलं महादेवांना प्रिय आहेत, त्यामध्ये धोत्र्याचं फूल असेल किंवा रुईची फुलं असतात बघा, पांढऱ्या रुईची, किंवा पांढरं गोकर्ण असतं, तर ही फुलं तुम्ही पूजेसाठी म्हणून नेऊ शकता। अन्य तुम्हाला इतर रंगांची फुलं न्यायची असतील तर ती नेली तरीही चालेल। खडीसाखर, त्याचबरोबर कापूर, धूप, अगरबत्ती इत्यादी गोष्टी तुम्हाला या व्रताच्या पूजेसाठी नेता येतील। हे सगळं साहित्य घेऊन आपल्याला शिवमंदिरात जायचं असतं। मंदिरात गेल्यावर सर्वप्रथम घंटा वाजवून त्यानंतरच गाभाऱ्यामध्ये प्रवेश करावा। शिवलिंगापाशी आसन टाकून आपण त्याच्यावर बसावं। पिंडीवर सर्वप्रथम थोडंसं पाणी वाहावं, त्यानंतर दूध, पंचामृत यापैकी आपण जे काही नेलं असेल त्याचा अभिषेक शिवपिंडीवर करावा। आणि अभिषेक करत असताना आपल्या मुखामध्ये आपण सतत ओम नमः शिवाय
किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम हे मंत्रोच्चार असू द्यायचे आहेत. एकचित्ताने पूजा करत राहायची. यावेळेस आपण दुसरे कोणतेही विचार आपल्या मनामध्ये येऊ द्यायचे नाही. त्यासाठी मंत्रोच्चार आपल्या मुखामध्ये सतत चालू असतील तर या गोष्टी होणारच नाही. अभिषेक झाल्यावर पुन्हा एकदा शिवलिंगावर पाणी वाहायचं आणि त्यानंतर पुढची पूजा पूर्ण करायची. तर आपल्याला काय करायचं आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, पूजा साहित्यामध्ये तुम्ही एकतर रक्षासूत्र किंवा पांढऱ्या रंगाचं कच्चं सूत किंवा मग तुम्ही कापसाचं वस्त्र, एक देवाला वस्त्र आपण अर्पण करत आहोत या अर्थाने नेऊ शकता. तर यापैकी तुम्ही जे काही नेलेलं असेल तर ते वस्त्र तुम्हाला शिवलिंगाच्या भोवती गुंडाळून द्यायचं आहे. त्याला गाठ अजिबात मारायची नाही आहे. आणि जर तुम्हाला ते वस्त्र गुंडाळणं शक्य होत नसेल तर तुम्ही ते फक्त शिवलिंगापाशी वाहून दिलं तरीही चालेल. त्यानंतर शिवलिंगाची गंध, फुलं, बेलपान, धोत्रा, अक्षता, खडीसाखर आणि फळं वाहून पूजा करायची. धूपदीपांनी ओवाळायचं किंवा कापूर आरती लावून देवाला मनोभावे नमस्कार करावा आणि आपली इच्छासुद्धा आपण मनातल्या मनात यावेळी सांगायची असते. मंदिराच्या तिथे आपल्याला शक्य होत असेल तर अर्धी प्रदक्षिणा जरूर घालावी आणि नसेल शक्य होत तर मनातल्या मनात पुन्हा एकदा भगवान शिवशंकरांचं नामस्मरण करत करत मंदिराच्या बाहेर यावं. आणि तुम्हाला माहितीच आहे, शिवमंदिराच्या बाहेर नंदी असतात. त्याचबरोबर बरीचशी मंदिरं अशी असतात की तिथे आपल्याला बाहेर कासवसुद्धा पाहायला मिळतं. तर नंदी महाराज तसेच कासव यांना देखील आपण नमस्कार करायचा आहे. खडीसाखर आणि फुलं आपण त्यांना देखील अर्पण करू शकतो. घरी आल्यानंतर तुम्ही उपवासाचा आहार म्हणून फळं खाऊ शकतात, त्याचबरोबर पाणी पिऊ शकतात. तुम्हाला सुकामेवा खायचा असेल तर तोही तुम्ही यावेळेस खाऊ शकता. मखाने खाल्ले तरीही चालतील, पण मग त्यामध्ये तुम्हाला म्हणजे ते मखाने आपण समजा भाजून वगैरे घेतले तर त्यासाठी मिठाचा वापर करता येणार नाही किंवा दुधाबरोबर सुद्धा ते खाता येणार नाही. तर बघा मग तुम्हाला ते कशा पद्धतीने फक्त तुपात भाजून अळणी आवडत असतील तर तसेही तुम्ही खाऊ शकता. एक पर्याय म्हणून मी तुम्हाला सुचवला आहे. फळांचे रस तुम्हाला प्यायचे असतील तर तेही तुम्ही पिऊ शकता. जोपर्यंत तुमचं पशुपतीचं व्रत चालू आहे तोपर्यंत दर सोमवारी तुम्हाला दिवसा झोपायचं नाही आहे. कारण बऱ्याच जणांना, बऱ्याच महिलांनासुद्धा सवय असते की दुपारची एकदा थोडीफार कामं आवरली किंवा जेवण वगैरे झालं की एक वामकुक्षी घ्यायची म्हणून, पण असं तुम्हाला करता येणार नाही. शक्यतो आपलं कोणतंही व्रत जेव्हा असतं तर त्यावेळेस आपल्याला दिवसभरात झोपायचं नसतं. रात्री आपण नेहमीप्रमाणे झोपू शकतो. त्याचबरोबर दिवसभरामध्ये कुणाशीही वादावादी करणं किंवा खोटं बोलणं, घरामध्ये अशांतता तयार होईल असं वातावरण म्हणजे आपण तयार करणं किंवा घरी जर तसं होत असेल तर आपणही त्यामध्ये न सहभागी होता किंवा त्याच्यावर आळा कसा बसेल याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. अजून सांगायचं झालं तर कोणत्याही प्राण्यांना, पक्ष्यांना आपण या दिवशी अजिबातच त्रास देऊ नये किंवा आपल्यामुळे त्यांना काही त्रास होईल असं वर्तन अजिबात करू नये. तर असे साधे सोपे नियम आहेत ते आपल्याला पाळायचे आहे, जेणेकरून सात्विक जीवन आपण त्या दिवशी जगण्याचा प्रयत्न करतोय व्रताच्या निमित्ताने का होईना. आणि प्राण्यांबद्दल आपल्याला एक दया माया काहीतरी आहे, तर अशा पद्धतीने आपली वागणूक असावी. आता मी तुम्हाला संध्याकाळच्या पूजेबद्दल सांगते. संध्याकाळची पूजा आपल्याला प्रदोष काळामध्ये म्हणजे साधारणतः सूर्य मावळण्याच्या वेळेला करायची आहे. तुम्ही 6 वाजेनंतर साधारणतः 7:30 वाजेच्या आत कधीही संध्याकाळची पूजा करू शकता. त्यासाठी नैवेद्याला आपल्याला रव्याचा शिरा बनवावा लागतो. तर तो शिरा तुम्ही तूप वापरून बनवा, तेल वापरून बनवा, काही हरकत नाही. त्याचबरोबर शिरा बनवताना तुम्हाला गूळ वापरायचा असेल तर गूळ वापरू शकता, साखर वापरायची असेल तर साखर देखील वापरू शकता. त्यानंतर गव्हाच्या अळणी पिठाचे म्हणजे गव्हाचं पीठ जे आपण मळू, कणिक जी मळू, तर तिच्यामध्ये मीठ नाही टाकायचं. साधारणतः 6 लहान लहान दिवे होतील एवढी आपण कणिक मळायची आणि तिच्यापासून दिवेसुद्धा बनवून घ्यायचे. आणि त्या प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला तुपाच्या फुलवाती ठेवायच्या आहेत. या वाती कधी प्रज्वलित करायच्या तेही मी तुम्हाला सांगणार आहे. सकाळच्याच पूजेच्या ताटामध्ये तांब्याभर पाणी घ्यायचं, त्याचबरोबर थोडंसं दूध घ्यायचं. गंध म्हणून तुम्ही भस्म, चंदन किंवा गुलाल यापैकी काहीतरी घेऊ शकता. अष्टगंध घेतला तरीही चालेल. त्याचबरोबर अक्षता म्हणजे अख्खे तांदूळ तुम्हाला ठेवायचे आहे. त्याला हळद कुंकू वगैरे काही लावायचं नाही. पांढरे तांदूळ तुम्हाला अक्षता म्हणून घेऊन जायचे आहेत. तसेच आपण बनवलेले 6 दिवे शिऱ्याचा नैवेद्य घेऊन सकाळी गेला होता त्याच मंदिरात जायचं. मंदिरात गेल्यानंतर सर्वप्रथम शिवलिंगापाशी आसनावर बसायचं, जसं आपण सकाळच्या पूजेसाठी बसलो होतो तसंच.
आपण जे कणकेचे 6 दिवे सोबत नेलेले असतात त्यापैकी 5 दिवे देवासमोर लावायचे. एक दिवा घरी आल्यानंतर आपल्याला लावायचा असतो, त्यामुळे तो साईडलाच ताटामध्ये ठेवायचा. दिवे लावल्यानंतर शिवलिंगावर थोडेसे पाणी सर्वप्रथम वाहायचे, त्यानंतर दूध अर्पण करायचे आणि ओम नमः शिवाय, श्री शिवाय नमस्तुभ्यम यापैकी काहीतरी मंत्र म्हणत राहायचा, जेणेकरून एकचित्ताने आपण ती पूजा करतोय असा त्याचा अर्थ होतो. कोणत्याही प्रकारचे नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये प्रवेश करत नाही, इतकी ताकद या मंत्रांमध्ये आहे. पुन्हा शिवलिंगावर पाणी वाहायचं, शिवलिंगाला गंध लावायचा, धूप दीप कापूर इत्यादींनी ओवाळून घ्यायचं. आता पुन्हा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं आपण 5 वेळा म्हणू शकतो किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप आपण करत राहू शकतो. बरेच जण पशुपतीनाथांची आरती देखील करतात किंवा भगवान शिवशंकरांची लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ही आरती देखील करतात. तुम्हाला ती करायची असेल तर आरती केली तरीही चालेल. यानंतर वेळ होते देवाला नैवेद्य दाखवण्याची. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण घरूनच शिऱ्याचा नैवेद्य तयार करून न्यायचा आहे. तर हा नैवेद्य आपल्याला एका विशिष्ट पद्धतीने ठेवायला लागतो. तर तो कसा, आपल्याला या नैवेद्याचे 3 हिस्से करावे लागतात. तर मग तुम्ही घरून निघतानाच तुमच्यासोबत एकतर पानाचे 3 द्रोण नेऊ शकता, कागदी 3 प्लेटा नेऊ शकतात छोट्या छोट्या, किंवा कागदी कप असतात बघा ते नेले तरीही चालेल. शक्यतो प्लॅस्टिकचा वापर करू नका. आणि अगदीच तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही एक छोटंसं केळीचं पान नेलं आणि ते स्वच्छ पुसून घेतलं आणि त्याच्यावर शिऱ्याचे 3 भाग ठेवले तरीही चालेल. आता यानंतर काय करायचं, पाणी वगैरे नैवेद्याभोवती फिरवायचं आणि या शिऱ्याच्या 3 भागांपैकी एक भाग घ्यायचा आणि तो आपल्या पूजेच्या ताटामध्ये ठेवायचा. तो आपण घरी घेऊन जायचा असतो. त्याचबरोबर आपल्याला अजून घरी काय न्यायचं असतं तर 6वा जो दिवा असतो जो आपण प्रज्वलित केलेला नव्हता तर तो सुद्धा आपल्याला घरी घेऊन जायचा आहे. घरी आल्यावर घरामध्ये जाण्याआधीच मुख्य दाराच्या उजव्या कोपऱ्यामध्ये, म्हणजे घरातून आपण बाहेर पडलो तर आपला डाव्या हाताला तो दिवा असेल आणि जेव्हा आपण घरामध्ये प्रवेश करतो तर आपल्या उजव्या हाताला तो दिवा येईल. अशा पद्धतीने घरात प्रवेश करताना आपल्या उजव्या हातालाच आपल्याला तो दिवा प्रज्वलित करून द्यायचा आहे. त्या दिव्याला नमस्कार करायचा, ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम यापैकी काहीतरी म्हणायचं आणि त्यानंतरच आपण घरात जायचं आहे. बघा, देवाच्या नावाने जो काही अन्नपदार्थ आपण ठेवतो तर त्याला नैवेद्य असं म्हणतात. आणि तो पदार्थ ठेवून झाल्यानंतर नंतर आपल्याला ग्रहण करण्यासाठी म्हणून आपण तो घेतो तर त्याला प्रसाद असं म्हटलं जातं. म्हणजे जोपर्यंत तो शिरा आपण देवासमोर ठेवला नव्हता तोपर्यंत तो असतो नैवेद्य. आणि एकदा की तो ठेवून झाला आणि त्यानंतर आपल्याला स्वतःला खाण्यासाठी, आपल्या घरातल्या मंडळींना खाण्यासाठी आपण तो घरी घेऊन येतो किंवा तिथेच आपण खातो, जसं की नारळ फोडल्यावर सुद्धा, तर त्याला म्हटलं जातं प्रसाद. तर अशा पद्धतीने हा शिऱ्याचा प्रसाद आपण आपल्या घरातल्या सर्वांना वाटायचा आहे. असे एकूण 5ही सोमवार पशुपती व्रत आपल्याला अगदी याच पद्धतीने करायचं आहे. 5व्या सोमवारी उद्यापन करायचं. सकाळची आणि संध्याकाळची पूजा आपण जसे बाकीचे 4 सोमवार करतो तशीच करायची. पूजा अगदी सेमच राहील. फक्त शेवटचा सोमवार आपला आहे तर आपली व्रताची सांगता करायची, उद्यापन करायचं म्हणून संध्याकाळी 108 या संख्येमध्ये गहू किंवा तांदूळ अन्नपदार्थ म्हणून शिवलिंगापाशी ठेवून यावेत. कारण उद्यापन जे असतं त्यामध्ये थोडंफार अन्नदान आपल्याला त्या देवाच्या नावाने किंवा आपण व्रत केलं म्हणून करायचं असतं. तर तुम्ही 108 गहू किंवा 108 अख्खे तांदूळ घरून घेऊन जा आणि ओम नमः शिवाय हा जप करत करत ते 108 तांदूळ किंवा 108 गहू तिथे वाहून द्या. अजून काही पर्याय मी तुम्हाला सुचवते, जसं की एक पाण्याचा नारळ, त्याला तुम्ही लाल पिवळ्या रंगाचा धागा गुंडाळू शकता. 108 रुपये दक्षिणा एवढं वाहून दिलं, ओम नमः शिवाय म्हणालात आणि घरी आलात तरीही चालेल. किंवा एक रुद्राक्ष माळा, आता कोणतीही जपमाळ असेल किंवा कोणत्याही प्रकारची माळा असेल तर तिच्यामध्ये साधारणतः 108 मणी असतात. तर एक रुद्राक्ष माळा तुम्ही उद्यापनाच्या निमित्ताने शिवलिंगावर वाहून आलात तर अशा पद्धतीचं सुद्धा तुमचं उद्यापन होऊ शकतं. अशा पद्धतीने नेमधर्म पाळून आपल्याकडून पशुपती व्रत सुफळ संपूर्ण होतं. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि याच पद्धतीचे नवनवीन प्रकारचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या आपल्या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहण्यासाठी आपले मनपूर्वक धन्यवाद.